नमस्कार, मी निरंजन. एखाद्या नवऱ्याचं किंवा प्रियकराचं त्याच्या बायकोवरती जर संशय असला किंवा त्याची प्रवृत्ती जर संशयी असली, तर होतं काय, की तो सतत तिच्यावरती पाळत ठेवतो. प्रेयसीवरती किंवा बायकोवरती सतत पाळत ठेवतो त्या संशयापोटी. त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनगंड असतो, की आपल्यापेक्षा चांगला मुलगा जर का, आपल्यापेक्षा चांगला नवरा जर का हिला मिळू शकत असेल, पार्टनर मिळू शकत असेल, तर आपण हिला गमावू. आणि मग त्या न्यूनगंडापोटी तो भयंकर तिच्यावरती पाळत ठेवत होतो. त्याचा परिणाम असा होतो, की त्या दोघांमध्ये भांडणं होतात. आणि एक दिवस असा येतोच, की त्यांच्यातलं नातं पूर्णपणे तुटून जातं. किंवा तो इतका हिंसक होतो त्या सगळ्या पाळत ठेवण्याच्या प्रकारामधून, त्या संशयापासून, की ही बोलतेय कोणाशी, ही लिहितेय कोणाला, मेसेज कोणाला करते, हे सगळं पाहत तो असतो संशयाने. आणि काहीही नसताना सुद्धा तो त्या मुलीवरती, त्या महिलेवरती अत्याचार, अन्याय करायला लागतो. कदाचित काही अनेक प्रकरणांमध्ये आपण बातम्यांमध्ये वाचतो, की अशा प्रकारांमध्ये खून सुद्धा होतात. आता हे मी जे सांगितलं, संशयी नवरा किंवा संशयी प्रियकर किंवा न्यूनगंड असलेला संशयी नवरा, न्यूनगंड असलेला संशयी प्रियकर, ही भूमिका आता नरेंद्र मोदीचं सरकार निभवायला पाहत आहे. ते या देशातल्या प्रत्येक नागरिकाकडे यापुढे संशयाने पाहणार, असा त्यांनी आता आदेश काढायला सुरुवात केलेली आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स, मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन्स यांनी हे एक आदेश काढलेला आहे. आणि हा आदेश या देशातल्या सर्व मोबाईल कंपन्यांना त्यांनी तो काढलेला आहे. आणि हा आदेश काय सांगतो, की पहिल्यांदा त्यांनी म्हटलंय, रूल 8(3) ऑफ द रूल्स मॅन्डेट्स, की कुठलाही माणूस त्याच्या मोबाईल फोनचा IMEI नंबर जो आहे, तो नंबर हा डॅमेज करणार नाही, डिलीट करणार नाही, बदलणार नाही, तो घासणार पुसणार नाही, वगैरे वगैरे. कारण त्याच्यामुळे फोन ट्रॅक करता येतो. फोन एखाद्या माणसाचा हरवला किंवा चोरीला गेला, तर या IMEI नंबरवरून तो फोन कुठे आहे, लोकेशन त्याचं काय आहे, तो कोणाकडे आहे, हे ट्रॅक करता येऊ शकतं. आणि याच्यामधून म्हणजे जे आता फोनवरून फ्रॉड व्हायला लागलेले आहेत, OTP मागायचा, OTP पाठवायचा, आणि मग त्याच्यामधून बँकेतले पैसे काढायचे वगैरे, असे जे मेसेज पाठवले जातात संशयास्पद, हे मेसेजेस कुठून येत आहेत हे ट्रॅक करता येऊ शकतं, असं त्यांनी निमित्त सांगितलंय. पण मग त्यांनी काय केलंय, भारत सरकार असं म्हणतं या सर्व मोबाईल कंपन्यांना, की नवीन मोबाईल हँडसेट्स जे तुम्ही विकणार असाल, त्या प्रत्येक मोबाईलच्या हँडसेटमध्ये भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशननी बनवून घेतलेलं संचार सारथी हे ऍप्लिकेशन, हे त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल विकतानाच प्री इन्स्टॉल करून द्यावं लागेल. म्हणजे प्री इन्स्टॉल्ड असलं पाहिजे. त्या मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या विक्रेत्यांकडे देतानाच त्यांनी ते इन्स्टॉल करून द्यायचं फोनमध्ये. म्हणजे जसं फोन विकत घेतो आपण, तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये गुगल मिळतं. अँड्रॉइडचा फोन असला तर, किंवा ऍपलचा फोन असला तरी गुगल मिळतं, सफारी मिळतं. तर हे जी बेसिक ऍप त्याच्यामध्ये दिलेली असतात, त्याच्या सोबतच हेही संचार सारथी हे ऍप सुद्धा त्याच्या सोबतच द्यायचं. ते असं द्यायचं की ते कोणालाही डिलीट करता येणार नाही. म्हणजे आपल्या फोनमधून आपण गुगल डिलीट करू शकत नाही. आपण आपल्या फोनमधून, कोणाचा आयफोन असेल तर त्या फोनमधून ते सफारी हा ब्राउझर जो आहे हे डिलीट करू शकत नाही. तर अशी काही ऍप्स असतात प्रत्येक फोनमध्ये जी आपल्याला डिलीट नाही करता येत. तर त्याच्या हे असायला हवं. आणि फोन ज्या वेळेला डिव्हाइस तुम्ही तो सुरू करेल पहिल्यांदा सेटअप करण्यासाठी, त्यावेळेला हे संचार सारथी ऍप रन होईल. आता या व्यतिरिक्त हे एकदा रन झालं की संचार सारथी ऍप काय काय करेल, कारण आता मोदीजींना हे बघायचं आहे की फोन जर हरवला किंवा चोरीला गेला तर तो त्या ग्राहकाला परत मिळवून देता आला पाहिजे, तक्रार आपण कंप्लेंट केल्यानंतर. किंवा त्याच्या फोनमध्ये काही संशयास्पद SMS येत आहेत का, असे फायनान्शियल फ्रॉड करणारे. तर हे संचार सारथी ऍप काय काय करणार आहे बघा. ते तुमचे सर्व टेक्स्ट मेसेजेस वाचू शकतं, सर्व. ते तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवू शकतं.
त्याच्यानंतर तुमचा पूर्ण कॉल लॉग जो आहे, तुम्ही कोणाशी बोलताय, कोणी तुम्हाला कॉल केला, किती वेळ केला, तुम्ही काय बोललात, हे सगळं त्याच्यामध्ये ते ट्रॅक करू शकतात. तुमच्या फोनमधचं स्टेटस काय आहे आणि त्या फोनची आयडेंटिटी काय आहे हे सुद्धा ते पाहू शकतं. त्याच्यानंतर तुमच्या फोनमधला संपूर्ण मीडिया, व्हिडिओ असतील, डॉक्युमेंट्स असतील, फाईल्स असतील, इन्शुरन्सचे पेपर्स त्याच्यामध्ये असू शकतात, आपल्या अनेक जणांचे असतात, आपण त्या डिजी लॉकरला ठेवत असतो, हे सगळं आता भारत सरकार पाहू शकेल. त्याच्यानंतर फोटोग्राफ्स तुमच्याकडे काय असले तर ते सुद्धा पाहू शकेल. याच्या पुढे तुमच्या फोनमध्ये असलेले फोटोग्राफ्स, तुमच्या फोनमध्ये असलेले फाईल्स, हे सगळं भारत सरकार हे मॉडिफाय करू शकतं किंवा डिलीट करू शकतं. मॉडिफाय करू शकतं किंवा डिलीट करू शकतं. त्याच्यानंतर तुमच्या फोनमध्ये काय काय स्टोरेज आहे हे सगळं भारत सरकार चेक करू शकतं. म्हणजे मोदी सरकार चेक करेल किंवा आपला तडीपार गृहमंत्री चेक करेल. त्याच्यानंतर ते तुमच्या कंटेंट्स फोनमधले, म्हणजे तुमचं समजा फोनबुक आहे आणि त्या फोनबुकमध्ये तुमच्याकडे एक 2000 नंबर आहेत समजा, तर ते तुमचं अख्खं फोनबुक वाचू शकतं. कोणाकोणाचे नंबर्स तुमच्या फोनमध्ये आहेत ते फोनबुक ते मॉडिफाय करू शकतं. म्हणजे माझ्या ऐवजी किंवा तुम्ही तुमचा कुठला तरी नंबर, तुमचा एक XYZ डॉक्टरचा नंबर समजा तुमच्या फोनमध्ये ठेवलेला आहे, तर त्या डॉक्टरचा नंबर बदलून त्या ठिकाणी दाऊद इब्राहिमचा फोन नंबर टाकू शकतो आणि तुम्ही डॉक्टरला फोन करताय असं समजून फोन कराल, तो लागेल दाऊद इब्राहिमला आणि मग पोलीस येतील घरी की तुम्ही दाऊद इब्राहिमशी काय बोलत होते. हा त्यातला एक धोका आहे. तुमच्या फोनचा कॅमेरा वापरून ते फोटो काढू शकतं, ते व्हिडिओ काढू शकतं. कोण ते? म्हणजे तडीपारचं सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार, नॉन बायोलॉजिकलचं. ते फोटो काढू शकतं, ते व्हिडिओ घेऊ शकतं. म्हणजे तुमची प्रायव्हसी संपली. समजा एखादं तरुण जोडपं लग्न केलं, हनीमूनला गेलं, तर हनीमूनला गेल्यानंतर त्यांचा फोन ठेवलेला आहे साईडला टेबलवरती. त्या हनीमूनला गेलेले असताना तुम्ही काय करत आहात, ते कपल, ते जोडपं काय करतंय, हे अख्खं भारत सरकार तुमच्या फोनचा कॅमेरा ऑन करून व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतं. तुमची प्रायव्हसी, खाजगीपणा जो आहे आयुष्यातला, हा पूर्णपणे संपला याच्यात. त्याच्यानंतर डिव्हाइस आयडी आणि त्याची आयडेंटिटी हे सगळं पाहू शकतं. याच्या व्यतिरिक्त तुमची नेटवर्क कनेक्शन पाहू शकतं. म्हणजे तुमचा वायफायला कनेक्ट केला असेल तर कुठल्या वायफायला कनेक्ट केलंय, त्याचा आयपी ऍड्रेस काय आहे. कारण समजा हे फोनमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे, पण तोच आयपी ऍड्रेस तुम्ही तुमच्या लॅपटॉपला वापरता किंवा तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरला वापरता, तर हे तर फोनमध्ये आहे, पण आयपी ऍड्रेस एकदा समजला की ते तुमच्या लॅपटॉपमध्ये काय आहे, तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये काय आहे, हे सुद्धा भारत सरकार पाहू शकेल याचा वापर करून. तुमच्या फोनचा फ्लॅशलाईट जो आहे हा सुद्धा चालू आणि बंद करू शकतं. तुम्ही अगदी अंधारामध्ये असाल तरी ते फ्लॅशलाईट ऑन करून तुमचे फोटो काढतील. त्याच्यानंतर पूर्ण नेटवर्कचा ऍक्सेस हा त्याच्यामध्ये असेल, फुल नेटवर्क ऍक्सेस. नंतर तुमच्या फोनचं व्हायब्रेटर जो आहे, व्हायब्रेशनवरती आपण टाकतो बऱ्याच वेळेला, मीटिंगमध्ये असलो किंवा कोणाशी तरी काही बोलत असलो तर डिस्टर्ब होऊ नये म्हणून फोन आपण सायलेंट वरती, व्हायब्रेशनवरती टाकतो. तर ती व्हायब्रेशन सुद्धा नरेंद्र मोदी आणि तडीपारचं सरकार कंट्रोल करेल. तुमचं डिव्हाइस, समजा आपण आता बोलतोय, मी रेकॉर्डिंग करतोय तर मी फोन हा साईडला ठेवून दिलेला आहे, सायलेंट वरती आहे आणि साईडला ठेवून दिलाय, तर तो स्लीप मोडमध्ये जातो. तर हे संचार सारथी ऍप तुमचा फोन स्लीप मोडवरती जाऊ देणार नाही, ते पूर्ण वेळ चालू राहील फोन. आणि गुगल प्ले चं लायसन्स ते चेक करेल. म्हणजे गुगल प्ले हे जे स्टोअर आहे ज्याच्यावरून आपण अनेक ऍप्लिकेशन डाउनलोड करत असतो, ते गुगल प्लेचा तुमचा ऍक्सेस सुद्धा ते पाहिल की तुम्ही इतर कुठली कुठली ऍप डाउनलोड करून घेतलेली आहे. तुम्ही व्हीपीएन वापरत असाल तर तुम्ही व्हीपीएन वापरता का, कुठलं वापरता, त्याचा सोर्स कोड काय आहे, हे सगळं भारत सरकारला समजेल. याच्यामधून तुमची संपूर्ण प्रायव्हसी संपली. आता तुमचा फोन वापरून
नरेंद्र मोदीला SMS पाठवता येणं. विचार करा, तुमचा फोन वापरून आपण एक एक महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी कमीत कमी भीमा कोरेगावची केस ही लक्षात ठेवली पाहिजे. काहीही संबंध नसलेल्या लोकांच्या लॅपटॉपमध्ये, त्यांच्या फोनमध्ये खोटे पुरावे प्लांट केले गेले की हे सगळेजण एक कट करत होते, कॉन्स्पिरसी करत होते, हे सगळे नक्षलवादी होते, अशी एक पुरावे प्लांट केले गेले. ते प्लांट केलेले पुरावे हे अमेरिकेतल्या आणि परदेशामधल्या वेगवेगळ्या संशोधकांनी, रिसर्चर्सनी शोधून काढले की हे त्यांच्या लॅपटॉपमध्ये नव्हतं, हे स्पायवेअरच्या मार्फत, मालवेअरच्या मार्फत त्याच्यामध्ये टाकलं गेलं. आता तुमचा फोन वापरून एखाद्या 2 नंबरचा धंदा करणाऱ्या एखाद्या स्मगलरला म्हणा, एखाद्या गँगस्टरला म्हणा, हा तुमच्या फोनवरून सरकार मेसेज पाठवेल आणि तुम्हाला अटक करून तुरुंगात टाकेल की तुमचे तो जो कोण गँगस्टर आहे त्याच्याशी काय संबंध आहेत, किंवा कुठल्या तरी बाईला मेसेजेस पाठवले जातील आणि सरकार त्याच्या नावाने तुमची बदनामी करेल की या माणसाचे अमुक अमुक अनैतिक संबंध आहेत किंवा काय आहे, आयुष्य उद्ध्वस्त करेल लोकांचं हे अशा पद्धतीचे ऍक्सेस मिळाल्यामुळे. या व्यतिरिक्त मी सांगितलं हे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढू शकतील. आता म्हणजे सरकार तुमच्या बिहाफवर, ऑन युअर बिहाफ, तुमच्या वतीनं तुमच्या फोनमधून दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला मेसेज पाठवणार. याचा विचार करा. एक व्हर्च्युअल रिलेशनशिप हे सरकार तयार करू शकेल. तुमचं जगातल्या त्या व्यक्तीशी कधीही संबंध नसेल, कधी भेट नसेल, ओळख नसेल, काहीही नसेल, पण हे सरकार करू शकेल. काय गरज आहे याची? आणि हे लक्षात घ्या, म्हणजे मेसेजेस पाठवणं, व्हिडिओ काढणं, फोटो काढणं, USB तुमचं स्टोरेज काय असेल तर ते पाहणं, ते एडिट करणं, ते मॉडिफाय करणं, तुमच्या फोनमध्ये असलेल्या गोष्टी, फोनला स्लीप मोडवरती जाऊ द्यायचं नाही. या सगळ्याची गरज काय आहे? जर सरकार असं सांगतंय की IMEI नंबर आणि आर्थिक घोटाळ्याचे काही संशयास्पद मेसेज जे येतात, जे फोन फ्रॉड होत आहेत हल्ली, की OTP मागितला जातो आणि बँकेतले सगळे पैसे गायब होतात, एवढंच जर सरकारला करायचंय तर तुमच्या फोनचा कॅमेरा सरकारने का वापरावा? तुमचे इतर मेसेजेस का वाचावे? तुमच्या फोनमधले फोटो आणि व्हिडिओ सरकारने का पाहावे? आणि नुसते पाहावे नाही, ते एडिट करावे, ते मॉडिफाय करावे, म्हणजे नसलेले व्हिडिओ त्यात टाकले जातील, तुमच्या फोनमध्ये नसलेले. याची काय गरज आहे? आता ह्याचं अत्यंत निर्लज्ज आणि मूर्ख समर्थन हे काही जणांनी द्यायला सुरुवात केली. म्हणजे ज्याला आपण पामेरियन, त्यांना मी म्हणतो पामेरियन पत्रकार. पामेरियन नावाचा कुत्रा आहे ना, तो तळवे चाटत असतो, बूट चाटत असतो सरकारचे बेशरमपणाने. हा जो लॅपडॉग मीडिया आहे, याच्यातल्या काही लोकांनी सुरू केलं की अरे तुम्ही काय व्हॉट्सअप डाउनलोड करून घेतलं तर व्हॉट्सअप पण तुमच्याकडे परमिशन मागतं. गुगलचं तुम्ही काहीतरी घेतलं, एखादं ऍप डाउनलोड करून, तर गुगल तुमच्याकडून तुमचा फोन वापरू, तुमचं फोन बुक पाहू वगैरे वगैरे परमिशन घेतं. हो, परमिशन घेतं ते, पण ते माझा देश नाही चालवत. व्हॉट्सअप भारत चालवत नाहीये. व्हॉट्सअप माझी बँक अकाउंट चालवत नाहीये. व्हॉट्सअप माझे मेसेजेस नाही करत आहे किंवा गुगल करत नाहीये. गुगल माझ्या फोनमध्ये कुठले तरी फोटो आणि व्हिडिओ टाकत नाही. गुगल माझ्या फोनमध्ये असलेले फोटो आणि व्हिडिओ पाहत नाही. गुगल अशा पद्धतीने करत नाही. त्यांना डेटा हवाय म्हणून फक्त ते घेत असतात याच्यातला. भारत सरकार हे किती भयंकर गोष्ट करायला निघालंय. एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट मी इथं दाखवतो फुल स्क्रीन. या वेबसाईटवरती जर तुमचा नंबर टाकला, आधार नंबर, तर सगळा डेटा तिथं सापडतो. आणि ही भारतातली वेबसाईट नाही. याचा अर्थ काय आहे की भारत सरकार तुमचा आधारचा डेटा सुद्धा सुरक्षित ठेवू शकलेलं नाही. तो लीक झालेला आहे. करोडो लोकांचा आधार डेटा लीक झालाय. आता हे सुद्धा गंभीर आहे की नाही? कारण आधारमध्ये तुमची बायोमेट्रिक टेस्ट घेतलेली आहे.
तुमच्या डोळ्याचं रेटिना चेक केलेलं आहे, तुमची फिंगरप्रिंट घेतलेली आहे. उद्या तुमचा ही आयडेंटिटी वापरून तुमचं बँक अकाउंट सुद्धा ऍक्सेस केलं जाऊ शकतं, कारण ते कनेक्टेड आहे बँकेशी. हे सगळं गंभीर आहे. आणि एवढा डेटा जो भारत सरकार सुरक्षित नाही ठेवू शकत, त्याच्या पुढे जाऊन आता नरेंद्र मोदी आणि तडीपारच्या सरकारला तुमच्या बेडरूम मध्ये घुसायचंय. हे अत्यंत गंभीर, अत्यंत भयानक आणि अत्यंत लाजिरवाण आहे. ज्या वेळेला एखादा राजा किंवा एखादा हुकुमशहा हा भयग्रस्त होतो, भयग्रस्त, त्यावेळेला तो नागरिकांवरती अशा पद्धतीने पाळत आणि संशयाने बघायला सुरुवात करतो, पाळत ठेवायला सुरुवात करतो. अन्यथा हे सगळे वेगवेगळे सर्वे हे मूर्ख लो आयक्यू भाजप आणि RSS वाले काढत असतात ना, की हा विश्वगुरु झालेला आहे, जगातला सर्वात पॉप्युलर नेता कोण? नरेंद्र मोदी. जगातला, भारतातला सर्वात पॉप्युलर नेता कोण? तो नॉन बायोलॉजिकल प्राणी. हे सगळं असे वेगवेगळे सर्वे आपल्या समोर कालांतराने अधूनमधून येत असतात. मग हा जर सगळ्यात पॉप्युलर आहे, तर याला गरज काय संशयाने नागरिकांकडे बघण्याची? याचा सरळ अर्थ आहे की हा जो प्रधानमंत्री आहे किंवा हे जे सरकार आहे, हे घाबरलेलं आहे. आणि म्हणून आता प्रत्येक नागरिकावरती पाळत ठेवणं हे महत्वाचं वाटायला लागलंय सरकारला. आणि याच्या पुढच्या पायऱ्या काय काय असू शकतात? तुमचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त करण्यापासून, तुमची बदनामी करण्यापासून, तुमचं चारित्र्य हनन करण्यापासून, ते तुमचे थेट कुठल्या तरी गुन्हेगारांशी संबंध आहेत असं दाखवून तुम्हाला तुरुंगात टाकेपर्यंत काय वाटेल ते हे सरकार करू शकेल, एवढा सगळा ऍक्सेस जर मिळाला तर. हे काय चाललंय? हा तोच भारत देश आहे? या स्वातंत्र्यासाठी म्हणून भगतसिंग फाशीवर गेले, या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी उपोषणं केली आणि सगळा संघर्ष केला. इतके स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, जे तुरुंगात गेले, फासावर गेले, घरदार जप्त झाली. हे अशा पद्धतीचं स्वातंत्र्य आपल्याला मिळावं यासाठी की या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाचं आयुष्य घडवायचं सोडून द्या, उद्ध्वस्त करून टाकण्याच्या दृष्टीने सरकार अशा पद्धतीचे आदेश काढायला लागली आहे. आणि स्पष्ट या सगळ्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे. ती ऑर्डर पण स्क्रीनवरती मी दाखवतो. कुठल्या थराला या देशातलं सरकार चालेल? लोकशाही ही पूर्णतः संपलेली आहे, याचा सरळ सरळ अर्थ हा आहे. आणि आता हे फॅशिझमचं मॉडिफाईड रूप, ॲडॉल्फ हिटलरच्या नाझिझमचं आणि मुसोलिनीच्या फॅशिझमचं हे 21व्या शतकातलं मॉडर्न रूप, अत्यंत भयावह असं घेऊन हे सरकार आता आपल्या समोर आलेलं आहे. नुसतं समोर आलेलं नाही, आपल्या बेडरूम मध्ये येऊ पाहत आहे. तुम्हाला काय वाटतं? याचा प्रचंड प्रतिकार या देशातल्या नागरिकांनी करायला हवा. मला बरेच जण याच्यावरून बोलत होते आतापर्यंत, रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे आता. आता अशा सगळ्या प्रश्नांवरती रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल आणि अशा माध्यमामधून जनप्रबोधनाचं सुद्धा काम करेल. शेवटी प्रबोधन आणि आंदोलन हे दोनच मार्ग आहेत देशातली लोकशाही, देशाचं स्वातंत्र्य हे टिकवून ठेवण्यासाठीचं. त्यामुळे या दोन्हीही माध्यमांचा वापर केला जाईल. प्रबोधन आणि आंदोलन 100% होईल. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा आंदोलनांमध्ये सहभाग घ्याल का? अशी आंदोलनं तुम्ही सुरू कराल का? तुमच्या पद्धतीने. पण हे प्रत्येकाने, म्हणजे अगदी मी तर इतकं सोपं सांगेन, या गुगलवरती जा, हा जो कोण टेलिकॉम मिनिस्टर आहे याचा तुम्हाला गुगलवरती ईमेल ऍड्रेस मिळेल आणि ज्याच्या ईमेल ऍड्रेसवरती फक्त थू एवढाच एक ईमेल पाठवा, फक्त थू. पण देशभरातून असे करोडो ईमेल जाऊ द्या त्यांच्यावर थुंकणारे, त्याच्याशिवाय हे सरकार नमणार नाही, झुकणार नाही. आपल्यालाच किंमत चुकवून या देशाची लोकशाही आणि आपलं स्वातंत्र्य हे टिकवण्याची गरज आहे. तुम्ही यात सहभाग घ्याल का? तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ लाईक करायला सांगा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. हा संघर्ष मोठा आहे, लांबवरचा आहे, याची किंमतही चुकवायला लागेल.
पण या संघर्षामध्ये साथ द्या. धन्यवाद.